शांती। आज आहे 9 मार्च 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, जसा बाबांचा अभिनय आहे सर्वांचे कल्याण करण्याचा, असे बाप समान कल्याणकारी बना। आपले आणि सर्वांचे कल्याण करा। प्रश्न आहे, मुलांची कोणती एक विशेषता पाहून बापदादा खूप खुश होतात? उत्तर आहे, गरीब मुले बाबांच्या यज्ञामध्ये 8 आणे 1 रुपया पाठवितात। असे म्हणतात, बाबा याच्या बदल्यात आम्हाला महाल द्या। बाबा म्हणतात, मुलांनो, हा तुमचा 1 रुपया देखील शिवबाबांच्या खजिन्यामध्ये जमा झाला। तुम्हाला 21 जन्मांसाठी महाल मिळतील। सुदाम्याचे उदाहरण आहे ना। कवडीचाही खर्च न करता तुम्हा मुलांना विश्वाची बादशाही मिळते। बाबा गरीब मुलांच्या या विशेषतेवर खूप खुश होतात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. नेहमी अपार खुशीमध्ये राहण्यासाठी बेहदचे ज्ञान बुद्धीमध्ये ठेवायचे आहे। ज्ञान रत्नांनी आपली झोळी भरून आपले आणि सर्वांचे कल्याण करायचे आहे। ज्ञानामध्ये अतिशय हुशार बनायचे आहे। 2. भविष्य 21 जन्माकरिता राज्यभाग्याचा अधिकार घेण्यासाठी आपले सर्व काही बदली करायचे आहे। या घाणेरड्या दुनियेपासून सुटका करून घेण्यासाठी युक्ती रचायची आहे। आजचे वरदान आहे, एका बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन अर्थात प्रेममग्न राहून सदैव चढत्या कलेचा अनुभव करणारे सफलता मूर्त भव। स्पष्टीकरण आहे, सेवेमध्ये अथवा स्वतःच्या चढत्या कलेमध्ये सफलतेचा मुख्य आधार आहे एका बाबांवर अतूट प्रेम। बाबाशिवाय इतर काहीही दिसू नये। संकल्पामध्ये देखील बाबा, बोलण्यामध्ये देखील बाबा, कर्मामध्ये देखील बाबांची सोबत। अशी लवलीन आत्मा एक शब्द जरी बोलली तरी तिच्या प्रेमाचे बोल दुसऱ्या आत्म्याला देखील प्रेमामध्ये बांधून टाकतात। अशा लवलीन आत्म्याचा एक बाबा शब्दच जादूचे काम करतो। अशी आत्मा आत्मिक जादूगार बनते। स्लोगन आहे, योगी तू आत्मा तो आहे जो अंतर्मुखी बनून लाईट माइट अर्थात प्रकाश व शक्ती रूपामध्ये स्थित राहतो। ओम शांती।